नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर पाहू शकता मस्त कुरकुरीत अशा इथे मी 5 प्रकारच्या चिक्की बनवलेल्या आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत मी 5 चिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी शेंगदाण्याचीच का आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या चिक्की संक्रांतीला बनवू शकतो। अगदी झटकेपट रेसिपी आहे आणि पाक बनवण्याची सोपी पद्धत, गुळाचा पाक अगदी न चुकता मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती शेंगदाण्याची चिक्की। तर शेंगदाणे अर्धे कच्चे भाजून त्याच्या सर्व साली काढून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। परत आपल्याला हे थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजताना लक्षात ठेवायचं की ते आपल्याला त्याला डाग पडू द्यायचे नाहीत। अशा प्रकारे कुरकुरीत असे शेंगदाणे परत मी 1-2 मिनिट छान असे परतवून घेतलेत पॅनमध्ये। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता आपल्याला पाक बनवायचा आहे। तर मी इथे 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे। तर तुम्ही गूळ पाहू शकता, हा चिकी गूळ आहे। चिकीसाठी यूज होणारा गूळ म्हणजे ऑरेंज कलरचा गूळ घ्यायचा आहे। तर गूळ छान वितळायला आपल्याला 1-2 मिनिट लागतात। छान वितळल्याच्या नंतर त्याला आपण पुढची प्रोसेस करायची। तोपर्यंत इथे मी पोळपाटाला थोडंसं तूप लावून ग्रीस करून ठेवत आहे, जेणेकरून चिक्की आपल्याला पटकन ओतता येईल। इथे पाहू शकता गूळ वितळल्याच्या नंतर 1-2 ते 3 मिनिट मी छान असं त्याला शिजवून घेतलेलं आहे पाकाला आणि इथे मी चेक करून पाहत आहे। तर अजूनही हा पाक तयार झालेला नाही, कारण हा अजूनही चिकट होतोय। तर आपल्याला अगदी कडक कुरकुरीत असा पाक हवा आहे। तर आणखीन 1-2 मिनिटाच्या नंतर मी इथे पाक परत चेक करत आहे पाण्यात टाकून। तुम्ही पाहू शकता तो न पसरता मस्त कुरकुरीत असं त्याची एक कँडी बनत आहे। आता या फॉर्ममध्ये आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे सर्व घालून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता पाकाची जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट झाली तरच आपली चिक्कीसुद्धा परफेक्ट होते। कलरही फार सुंदर आलेला आहे आणि इथे मी थोडीशी 1 चिमट वेलचीची पावडर घातलेली आहे। तर अगदी 1 मिनिट परतवायचं आहे आणि इथे जे आपण पोळपाटला ग्रीस केलेलं आहे तूप लावून त्याच्यावर हे सर्व मिश्रण शेंगदाणे गुळाचं ओतून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच ते आपल्याला व्यवस्थित असं जेवढी पातळ चिक्की बनवायची आहे तेवढं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं गरम असताना सुरीने याच्यावर आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे, जेणेकरून चिक्की नंतर जेव्हा सुकते ती कडक होते तर ती तेव्हा व्यवस्थित असे त्याचे पीसेस बनत नाहीत। त्यासाठी थोडंसं गरम असताना आपल्याला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे आणि आता ही साधारण अर्धा ते पाऊण तास मी इथे फॅन खाली ठेवून दिली होती, तर ती आता बऱ्यापैकी अशी कडक झालेली आहे। तुम्ही पाहू शकता म्हणजे शेंगदाण्याची चिक्की आहे त्याला थोडा वेळ लागतो, तिळाची वगैरे चिक्की अगदी करताच ती कडक होऊन जाते। तर अशा प्रकारे छान असे याचे पीसेस पडत आहेत, अगदी कुरकुरीत अशी आपली चिक्की झालेली आहे। तुम्ही पाहू शकता याला शाईनसुद्धा फार सुंदर आलेला आहे। फक्त गूळ आणि शेंगदाण्याचा वापर करून ही चिक्की बनवलेली आहे, तर अगदी परफेक्ट पाक झाल्यामुळे चिक्कीही सुंदर होते। तर आता याच्यानंतर आपण बनवणार आहोत मिक्स ड्रायफ्रूटची चिक्की। तर ड्रायफ्रूटमध्ये मी इथे काजू, बदामाचे काप सर्व मी अर्धे काप करून घेतलेले आहे। तुम्ही बारीक तुकडे जरी केले तरी चालेल। तुम्ही पाहू शकता ते थोडे पिस्त्याचे काप आणि थोडे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तेवढाच आपण इथे गूळ घेतलेला आहे। म्हणजे वजनी बघितलं तर 1-250 ग्राम इथे आपले ड्रायफ्रूट्स आहेत आणि 200 ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत आणि बदाम 2 मिनिट भाजल्याच्या नंतर आपल्याला इथे सर्व जे बाकीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजायचे आहेत, कारण बदाम भाजायला थोडा वेळ लागतो। तर इथे पाहू शकता अगदी साधारण 2 ते 2.5 मिनिटांमध्ये कुरकुरीत असे आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत। ते काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मी ते 1 चमचा तूप घातलेला आहे आणि जो गूळ आपण बारीक खिसून घेतलेला आहे तो घातलेला आहे। तर पाक आपल्याला सर्वच चिक्कीसाठी अगदी परफेक्ट सेमच प्रोसिजरनी बनवायचा आहे। अगदी तसाच आपल्याला कुरकुरीत असा पाक हवा आहे। तर इथे 4 ते 4.5 मिनिटानंतर मी पाक चेक करत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा आपला पाक इथे बनवून तयार झालेला आहे। तर पाक एकदा बनवला की त्याची सवय होऊन जाते आणि परफेक्ट त्या टायमाला आपला पाक रेडी होतो। इथे माझा पाक अगदी परफेक्ट झालेला आहे। सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे घालून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि आता एका बटर पेपरवर हे सर्व मिश्रण मी घेणार आहे। तर बटर पेपरला मी थोडंसं इथे तूप लावून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावर आपल्याला एक बटर पेपर हवा आहे, तोही त्याच्यावर असं छान ठेवून त्यालाही तूप लावलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण या बटर पेपरवर घालून घ्यायचं। बटर पेपर घालण्याचं कारण म्हणजे अजिबात चिकटत नाही, अगदी परफेक्ट अशी आपली चिक्की निघून येते। आणि ही प्रोसिजर आपल्याला फटाफट गरम असताना करायची आहे। लाटण्याच्या साहाय्याने जेवढी थिक म्हणजे अगदी पातळ हवी आहे आपल्याला चिक्की तेवढी आपल्याला ते लाटून घ्यायची आहे। तर इथे अशा प्रकारे व्यवस्थित मी लाटून घेतलेली आहे। सुरीच्या साहाय्याने मस्त असे त्याला
चिरा पाडून घेतलेले आहेत। इथे पाहू शकता एक पाऊण तासानंतर आपली चिक्की अगदी परफेक्ट अशी निघून आलेली आहे, अगदी परफेक्ट झालेली आहे, कुठेही हाताला वगैरे चिकटत नाही, अगदी व्यवस्थित झालेली आहे। तर जिथे आपण त्याला चिरा पाडून घेतलेला आहे तिथेच थोडंसं सुरीने मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता झटकेपट अशी आपली इथे चिक्की निघत आहे आणि खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली इथे चिक्की बनवून तयार झालेली आहे। जर गुळाचा पाक परफेक्ट झाला तर चिक्की छान होते। आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे ही चिक्की आपण साखरेमध्ये, ड्रायफ्रूटची चिक्की आपण साखरेमध्येही बनवू शकतो, त्याला पाक वगैरे करायची गरज नाही। साखर विरघळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घातले तरी छान होते। तर इथे आता आपण बनवणार आहेत चण्याच्या डाळीची, म्हणजे जी भाजलेली चण्याची डाळ असते त्याची चिक्की। तर इथे पाहू शकता मी इथे एक साधारण 150 ते 250 ग्राम डाळ घेतलेली आहे आणि तेवढाच गूळ घेतलेला आहे, 50 ग्राम कमी, म्हणजे अगदी 150 ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे परत एकदा, म्हणजे अगदी कुरकुरीत आपली चिक्की होते। तो 2 मिनिटानंतर छान असं भाजून झालेली आहे डाळ। तर पॅनमध्ये अर्धा चमचा तूप आणि आपण जो गूळ घेतलेला आहे तो सर्व घातलेला आहे। गूळ छान वितळल्याच्या नंतर साधारण कमीत कमी आपल्याला 4.5 ते 5 मिनिट, नॉर्मली 4 ते 4.5 मिनिटामध्ये हा पाक रेडी होतो, अगदी परफेक्ट। इथे मी 1-2 वेळा चेक न करता फक्त एकदाच पाक चेक करत आहे, तुम्ही पाहू शकता। पण पाक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे, तर सारखं चेक करायची गरज पडत नाही आणि गुळाच्या कलरवरून आपल्याला अंदाजा येतो की पाक कसा बनलेला आहे। आणि महत्त्वाची टीप म्हणजे गूळ जेव्हा आपण पाक बनवतो तेव्हा गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची, जेणेकरून पाक व्यवस्थित होईल। तर त्याच्यामध्ये डाळ घालून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि लगेचच मी बटर पेपरवर हे मिश्रण सर्व ओतून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता लाटण्याच्या सहाय्याने जेवढी आपल्याला पातळ चिक्की बनवायची आहे किंवा जाड तेवढी आपण इथे लाटून घेऊ शकतो। अशा प्रकारे छान लाटून झाल्याच्या नंतर त्याला सुरीच्या सहाय्याने थोडेसे खाचे पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून नंतर वडी परफेक्ट निघेल। तर इथे पाहू शकता एक अर्ध्या पाऊण तासानंतर व्यवस्थित अशी आपली चिक्की इथे अख्खीच्या अख्खी निघून आलेली आहे आणि याला आपण कट मारून घेतलेले आहेत आणि याला परत आणखी सुरी फिरवायची गरज नाही, कारण एवढी खुसखुशीत ही चिक्की बनते चण्याची, त्यामुळे पटकन अशी हाताने तुटते, तुम्ही पाहू शकता। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चिक्की आपली बनवून इथे तयार झालेली आहे। झटकेपट अशा होणाऱ्या चिक्कीच्या रेसिपी नक्की बनवून पहा। तर याच्यानंतर मी बनवणार आहे तिळाची चिक्की। तीळ जी सर्वांनाच आवडते आणि खूप कमी वेळात आणि झटकन होते, याला पाक चेक करायची सुद्धा गरज पडत नाही। तीळ आपल्याला खमंग अगदी सर्व तीळ फुलेपर्यंत, चटचट फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर इथे साधारण 2.5 मिनिटामध्ये माझे तीळ सर्व भाजून झालेले आहे। 200 ग्राम तीळ आणि 150 ते 250 ग्राम इथे गूळ घेतलेला आहे। तर सर्व आता इथे 1 चमचा तूप घालून गुळाचा सुद्धा छान असा पाक बनवून घेतलेला आहे। हा पाक मी चेक नाही केला, तुम्ही पाहू शकता कलरवरच आपल्याला अंदाजा येतो की पाक रेडी आहे। आणि याच्यामध्ये सर्व तीळ ओतून घ्यायचे आहेत आणि तीळ आणि गूळ आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत। तिळगुळाची चिक्की बनवताना थोडंसं फास्ट प्रोसेस करायची आहे, साखर एवढी फास्ट करायची गरज नाही, कारण गुळाची चिक्की अगदी झटकन काही कडक होत नाही। तर इथे मी बटर पेपरवर सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे। आता याला छान असं लाटण्याच्या सहाय्याने अगदी पातळ अशी ही चिक्की आपल्याला बनवायची आहे, त्यामुळे गरम गरम असताना पटापट आपल्याला हे सर्व लाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी चिक्की मी इथे बनवून घेतलेली आहे। तर अगदी मिश्रण गरम असताना पटकन सुरीच्या सहाय्याने याला छान असे कट मारून घ्यायचे आहेत, त्यामुळे चिक्की नंतर जेव्हा आपण कापतो तेव्हा व्यवस्थित अगदी निघते, म्हणजे तुकडे त्याचे अगदी व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये किंवा ज्या हव्या त्या शेपमध्ये निघतात। आता ही चिक्की सुकायला अगदी 10 ते 15 मिनटं जातात, पटकन सुकते तिळाची चिक्की। तुम्ही पाहू शकता इथे अगदी पूर्ण अख्खीच्या अख्खी चिक्की व्यवस्थित अशी निघत आहे आणि ती एवढी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे की पेपर काढतानाच ती बऱ्यापैकी जिथे आपण कट मारलेली आहे तिथून कट होत आहे, तुम्ही पाहू शकता। आणि किती पातळ झालेली आहे, अगदी मस्त साखरेची चिक्की आपण गुळपापडी वगैरे जशी बनवतो तशी ही चिक्की बनवून तयार झालेली आहे। तर इथे पाहू शकता अगदी छान ह्याचे पीसेसही पडत आहेत आणि खूपच कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही चिक्की बनवून तयार झालेली आहे। सर्वात सोपी म्हणजे तिळाची चिक्की आहे, कारण ती झटकेपट बनते, त्याला पाक अगदी नॉर्मली पाक जरी झाला असेल तरीही ती चिक्की बिघडत नाही। पण शेंगदाण्याची किंवा बाकी सर्व चिक्की जी बनवतो त्याला पाक अगदी परफेक्ट व्हायला लागतो। तर यानंतर आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चिक्की। तर खोबरं मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल, कारण डेसिकेटेड थोडंसं व्हाईटिश असतं आणि हे पटकन कुरकुरीत होतं, त्यासाठी मी डेसिकेटेड घेतलेलं आहे। तर इथे मी 200 ग्राम खोबरं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी खमंग थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आणि हे अक्षरशः एक कुरकुरीत असं खोबरं झालेलं आहे। अर्धा चमचा तूप आणि इथे 200 ग्रामला मी 150 ग्राम गूळ घेतलेला आहे। तर गूळ आणि
तूप छान मिक्स करून अगदी छान असा गूळ वितळवून घेतलेला आहे। याचा पाक मात्र आपल्याला अगदी परफेक्ट करायचा आहे, जसा आपण चिकीला दुसऱ्या चिकीला शेंगदाण्याच्या चिकीला वगैरे बनवतो तसा। तर गुळाच्या कलरवरून आता मला पाकाचा अंदाज बरोबर आलेला आहे, कारण आपण 5 प्रकारची चिकी इथे बनवलेली आहे एका पाठोपाठ एक। तर पाहू शकता अगदी सुंदर असा आपला इथे पाक बनलेला आहे। मी तुम्हाला अगदी तो उभा करून दाखवत आहे पाक, पाहू शकता किती सुंदर असा कुरकुरीत अगदी मस्त पाक बनलेला आहे। तर या स्टेपला याच्यामध्ये मी घालणार आहे अगदी 1 चिमट खायचा सोडा। तर खोबऱ्याच्या चिकीमध्ये खायचा सोडा घालणं जरुरी आहे, कारण खूप छान खुसखुशीत अशी ही चिक्की बनते आणि हलकी बनते। आता हे सर्व भाजलेलं खोबरं घालून मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही सोडा घालण्याची प्रोसिजर आहे ती गॅस बंद केल्याच्या नंतरच घालायची। आता हे मिश्रण मी बटर पेपरवर घेतलेलं आहे आणि याला सर्वांचं इक्वली आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खोबऱ्याची चिक्की तिळाच्या चिक्कीप्रमाणे पातळच बनवायची असते, त्यामुळे ती खुसखुशीती लागते आणि जाड झाली तर दाताला चिकटते। पण आपला पाक एवढा परफेक्ट बनलेला आहे की दाताला एकही चिक्की आपल्या चिकटणार नाही। खूप छान अगदी परफेक्ट असा पाक बनलेला आहे। लक्षात ठेवायचं की जेव्हा चिकी गूळ असतो तेव्हा त्याचा पाक साधारण 4 ते 5 मिनटं, म्हणजे गूळ वितळल्याच्या नंतर 4 ते 4.5 मिनटापर्यंत पाक आपला तयार होतोच होतो। चेक करण्याची गरज पडत नाही, फक्त चिकी गूळ घ्यायचा आहे। जेव्हा आपण ग्रॉसरी शॉपमधून घेतो तेव्हा चिकी गूळ मागून घ्यायचा आहे। जो काळपट गूळ असतो त्याचा पाक एवढा परफेक्ट बनत नाही, त्यामुळे चिक्कीसाठी चिकी गूळच यूज करायचा आहे। तर इथे मी मस्त कट मारून घेतलेले आहेत आणि 6 ते 7 मिनटामध्ये माझी चिक्की ही खोबऱ्याची जी आहे ती सुकून आलेली आहे। याला पण फार वेळ लागला नाही, तिळाच्या चिक्की एवढाच याला पण वेळ लागला। तुम्ही पाहू शकता अख्खीच्या अख्खी चिक्की आपली अगदी परफेक्ट निघालेली आहे। आता याचे जिथे कट मारून घेतलेले आहेत गरम असतानाच कोणत्याही चिकीला अशा प्रकारे सुरीने कट मारून घ्यायचे, जेणेकरून ते सुकल्याच्या नंतर आपल्याला थोडासा वरती सुरी फिरवली की त्याचे पीसेस अगदी परफेक्ट निघतात। तर याला अगदी पीसेस कट करायला सुरी मारायची गरजही नाही पडली, कारण झटकेपट ह्याचे छानच अगदी मस्त चौकोनी पीसेस निघत होते। आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ आणि किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपली ही चिक्की बनलेली आहे आणि अगदी फ्लेवरही खमंग आलेला आहे, कारण याला आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे। सुक्या खोबऱ्यानेही मस्त होतं, पण सुकं खोबरं खूप अगदी मस्त मंद गॅसवर भाजायचं आणि ते छान कुरकुरीत करायचं, तेव्हाच त्याची चिक्की परफेक्ट बनते। तर इथे आपली खोबऱ्याची चिक्कीसुद्धा बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता 5 प्रकारच्या चिक्क्या अगदी परफेक्ट प्रमाणात त्याचा पाक बनवून कशी बनवायची तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आणि चिक्कीही पाहू शकता अगदी परफेक्ट अशा सर्व चिक्की झालेले आहेत। कलरही फार सुंदर आलेला आहे। याच्यामध्ये आपण अगदी दुसरे काही इंग्रेडियंट्स न वापरता फक्त गूळ आणि खोबरं, सुकं खोबरं, शेंगदाणे जे काही आपण इंग्रेडियंट्सनी चिक्की बनवली ते वापरलेलं आहे। फक्त आपण इथे सुक्या खोबऱ्याच्या चिक्कीमध्ये थोडासा सोडा घातलेला आहे, बाकी आपण सर्व चिक्की जी आहे ती फक्त गूळ घालूनच बनवलेली आहे। तर पाहू शकता सर्व चिक्की अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही माझी चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तुम्ही पाहू शकता सर्व चिक्की अगदी मार्केटमधून आणतो त्याच्यापेक्षाही सुंदर कलर आणि त्याचं टेक्स्चर आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। तर परफेक्ट पाक बनवण्याचे सर्व टिप्स इथे मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।